परप्रांतीय लोक असे मराठी माणसांवरती अत्याचार अन्याय करतायत आज, आणि मला न्याय मिळेल की नाही याची मला खात्री नाही आहे. माझं 40 दिवसापासून आमचं ऑफिस त्यांनी, आमचं हॉल सगळं आमच्या पूर्ण बिल्डिंगवरती कब्जा करून ठेवलेला आहे. आणि आता फक्त आम्हाला ऑफिसाने वरचा मजल्याचा SDO मार्फत आम्हाला ताबा मिळालेला आहे. अजूनही 14 रूम त्यांच्याच ताब्यात आहे आमच्या. आणि 7 महिन्यापासून त्यांनी आम्हाला पेमेंट केलेलं नाही आहे. त्यांनी आम्हाला किराया दिला नाही आमच्या प्रॉपर्टीचा. आणि आजही तिथे ते आपले बॉन्सर आणि सगळे गुंडे लोक घेऊन तिथं बसलेले आहे. आमच्या जीविताला धोका आहे. आम्ही आमचं ऑफिस तिथे कसं वर्किंग करायचं, काय करायचं आम्हाला कळत नाही आहे. काय मागणी आहे तुमची? आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि त्यांना सजा द्यावी. त्यांना सजा द्यावी त्यांच्या ह्या कृत्याची, आणि आम्हाला न्याय मिळावं. आमचे पैसे पूर्ण मिळावे आम्हाला, आणि त्यांना बाहेर काढावं आमच्या बिल्डिंगमधून. पोलिसला तक्रार केली नाही का मॅडम? केलेली आहे, सगळं तक्रारी झालेल्या आहे, सर्व झालेलं आहे. आता गुन्हे शाखेमध्ये आमचं ते सर्व कारवाई ते लोक करत आहे आता समोर. तुमच्या डोळ्यात अश्रू आलेले आहे. तुमचं घर होतं की त्यांचं घर होतं? स्वतःचं घर होतं सर आमचं. स्वतःच्या मेहनतीनं कष्ट करून बांधलेली प्रॉपर्टी होती ती आमची. पोलीस या उत्तर भारतीयांवर कारवाई करायला घाबरतात असं मला वाटतं. हां, घाबरतातच सगळे. हे लोक असे येऊन असे हे करतात, आणि बाकीचे अधिकारी लोक त्यांना असं सपोर्ट करतात. कोणी कब्जा केलं तुमच्या घरावर? नाव आहे अमृत दुर्गाप्रसाद सिन्हा आणि दुर्गाप्रसाद सिन्हा. कुठल्या राज्यातली? ती लेडीज जी आहे ती पंजाबी आहे, आणि तिचा जो मिस्टर आहे तो परदेशी आहे. काय करते, कोणता व्यवसाय करते? ते असेच प्लॉटचे वगैरे व्यवसाय करते. आणि तिचं एलिटा म्हणून तिथेच एक सर्व्हिस अपार्टमेंट चालवते 7 बेडरूमचं तिथे ते किरायाचं. तिथे पण आता माहिती नाही काय केलं आहे त्यांनी काय नाही. थँक्यू मॅडम. तुमचं घर मिळवण्यासाठी तुम्ही वणवण करताय, नेमकं काय झालं? तुमच्या घरावर कोणी कब्जा केला, काय झालं? सर, मला तर वाटतं मराठी माणसाला महाराष्ट्रात काही न्याय मिळणार की नाही मिळणार मला तर काही कळत नाही आहे. मी आज सारखं 3 महिन्यापासून जे आहे 2.5-3 महिन्यापासून सारखं वणवण फिरत आहे. माझा एक साधा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज घेऊन त्याच्यावर कारवाई पण कोणी करायला तयार नाही आहे. मी एक अमृत दुर्गाप्रसाद सिन्हा आणि अमित उर्फ दुर्गाप्रसाद सिन्हा हे दोघेही नवरा बायको. ते मॅडम ज्या पंजाबी मॅडम आहे आणि हे परदेशी आहे, मला तर असं म्हणजे समजलेलं आहे. तर हे लोक माझ्याकडे आले मार्च महिन्यामध्ये, माझ्याकडे आले. मला नाही का माझ्या मागे लागून माझी प्रॉपर्टी आम्हाला द्या किरायाने, आम्ही व्यवस्थितपणे का किराया आपल्या हे देऊ, आपला लिव्ह अँड लायसन्सची फीस देऊ आम्ही त्याची, असं म्हणून माझ्याकडून प्रॉपर्टी किरायाने घेतली. घेतल्यानंतर जे आहे त्याचं लायसन्स फी जे दर महिन्याला द्यायला पाहिजे होतं ते सुरुवातीपासूनच त्यांनी मे महिन्यात 2023 टाळाटाळी करत थोडे पैसे द्यायचे, पूर्ण पैसे कधीच दिलेले नाही. आणि जे काय म्हणजे त्रास द्यायचा, कल देंगे परसू देंगे असं म्हणत गेले. 20 जून 2024ला मी त्यांना माझ्या ऑफिसमध्ये, तिथेच त्या ठिकाणी माझं ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे आणि टॉप फ्लोअरला माझं एक नाही का संगीत रूम आहे. तर मी ग्राउंड फ्लोअरला माझ्या ऑफिसमध्ये त्यांना बोलवलं, त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला म्हटलं 3 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुमचे पैसे देऊ. त्याच्यानंतरही त्यांनी पैसे देण्यासाठी नाही का टाळाटाळ केली. मग मी त्यानंतर त्यांना 28/8/2024ला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं. त्यासोबत माझे वकील होते, माझे अकाउंटंट होते, आणि मी आणि त्यांची मिसेस असे 4-5 जण आम्ही बसल्यानंतर त्यांनी मला लिहून दिलं या कागदामध्ये की 24 जून 2024ला जे आहे, मी 24 डिसेंबर 2024ला मी तुमचे पूर्ण पैसे देईन, नाहीतर मी तुमचं पोझिशन वॅकेट करून देईन म्हणून पूर्ण खाली करून देईन, असं त्यांनी रायटिंगमध्ये मला लिहून दिलेलं आहे. मग त्यानंतर माझ्या मुलीचं लग्न असल्यामुळे मी लग्नामध्ये 2 महिने बिझी झाल्यानंतर तरी पण मी तिला मेसेज करत होतो की मला पैशाची गरज आहे, लग्न आहे माझ्या मुलीचं, मला पैसे द्या. 18 लाख रुपये तिच्याकडे घेणं निघत होते माझ्या एप्रिल महिन्यामध्ये. तिने मला व्हॉट्सॲप केला
की आपको जो करना है करो, जो ॲक्शन देना है ले लो, हम आपको जवाब दे देंगे, असा मला ॲक्शन केला, व्हॉट्सॲप केला आणि मला धमकवलं की हम मिलने को नहीं आएंगे और हम पैसे भी नहीं देंगे म्हणून, असं मला तिनं रायटिंगमध्ये व्हॉट्सॲप केला. तुम्ही पोलिसांकडे का गेलेत नाही? मग मी पोलिसांकडे 7 तारखेला मग तिने मला व्हॉट्सॲप केला की हम पैसे देंगे नहीं, जो बनता कर लो. मग मला काहीच पर्याय नव्हता म्हणून मी सोनेगाव पोलीस स्टेशनला 7/4 जाऊन पहिले आणि का ॲप्लिकेशन केली की या बाईने माझे असे पैसे दिलेले नाही आणि मला धमकवत आहे, तर मी काय करायला पाहिजे म्हणून त्यांच्याकडे मी गेलो आणि पोलिसांना म्हटलं मला न्याय द्या. पण मला तिथं न्याय ज्या हिशोबाने मला पाहिजे मला मिळाला नाही. शेवटी त्यांचीच बाजू थांबवली. पोलिसांनी मला माझे पैसे घ्यायचे त्याच्यावर काहीच बोललेलं नाही. तुम्ही त्यांच्याचं ॲग्रीमेंट केलेलं आहे म्हणे, लिव्ह अँड लायसन्सचं ॲग्रीमेंट आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता ते कोर्टातून काय करायचं करा, असं मला त्यांनी सांगितलं. मग त्यानंतर जे आहे मी जे आहे त्यांना जे आहे पैशाची जी काय मागणी सारखी तिथं करत होतो. मला त्या दिवशी 8 तारखेला रात्री मग मी ऑफिसमध्येच बसलेलो असताना त्यांनी 5-6 गुंडे आणले, मला धमकवलं कि बोले पूरी प्रॉपर्टी मेरे नाम से आप करके दो, हमको तुम पहचानते नहीं, हाँ पंजाब और हमारे पास में बाहर प्रदेश के पूरे गुंडे आहे, असं मला रात्री त्यांनी धमकवलं. सोबत तो नाही का वैभव नावाचा त्यांच्यासोबत गुंडा पोट्टा असते सोबत त्यांच्या, आणि आताही तिथं त्यांच्यासोबत असते तो. त्याने स्कूल बघ आपले माझ्या बिल्डिंगचे, आणि त्याला घेऊन मला नाही का धमकवलं त्यांनी त्या दिवशी रात्री. पण मी घाबरून गेलो. मला एकच मुलगी असल्यामुळे माझ्या मुलीचं आताच लग्न झालेलं आहे, त्या भीतीने मी ही गोष्ट कोणाला न सांगता मी आपल्या मनातल्या मनात मी काय विचार करतो आता कसं करायचं म्हणून, मला न्याय कोण देईन म्हणून. मग त्यानंतर जे आहे 12 तारखेला माझी मिसेस, हनुमान जयंतीचा दिवस होता, शनिवार दिवस होता, त्या दिवशी आमची मिसेस तिथं ऑफिसच्या मुलीसोबत आणि 2 मुलासोबत तिथं आपल्या इथं गेली, आपल्या ऑफिसला गेली. ऑफिसला बसल्यानंतर तो बाहेर त्यांचा आणि काय सिंधाचा मॅनेजर दिसला. ते आमच्या मॅडमनं जाऊन सिंधाच्या मॅनेजरला विचारलं की बाबा आमचे पैसे तुम्ही देत नाही, मग तुम्ही कशाला इथं व्यवसाय करता, बुकिंग बंद करा ना, तर नाही तर आमचं भाडं द्या, असं त्यांना जेव्हा म्हटलं. आणि हा नोटीस घ्या, तुम्ही आता ताबडतोब आमचं जे आहे रिकामं करा. हा नोटीस आमच्या वकिलांनी आम्हाला दिलेला आहे, आम्ही त्यांना यांनी नोटीस दिला, हा नोटीस त्यांना दिला. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही निघा. तर म्हणे तर ताबडतोब हिला असं नाही का छातीवर हात लावून असं ढकललं. ते 2 जण होते, एक आकाश शर्मा, आकाश काळे, आणि एक होता छगन नावाचा एक व्यक्ती होता. 2 व्यक्ती त्यांनी मॅडमसोबत नाही का धक्काबुक्की केली. मॅडम ओरडली जोरात की पोलिसांना, आकाश काळे छगन यांनी मॅडम ओरडून नाही म्हणे 100 नंबरला फोन लावा. जसं पोलिसांना फोन लावला तसे ते 2 जण बाहेर पळाले. बाहेर गेल्याबरोबर माझ्यासोबत जे मॅडमसोबत जे माणसं होते, आमचा स्टाफ जो होता, त्यांनी दरवाजा आतून बंद केला. तेवढ्यात नाही का 10-15 मिनिटानंतर अमृत सिन्हा, दुर्गाप्रसाद सिन्हा, अमृत सिन्हा, त्याच्यानंतर हा वैभव, असे नाही का 10-15 गुंडे आणि सोबत नाही का बाउन्सर घेऊन तिथं आल्यानंतर दरवाजे जोरजोरात ठोकायला लागले की तुम खोलो अभी आज तुम्हाला मर्डर ही कर डालते करके. मग त्यानंतर पोलीसवाले आले आणि यांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला सर्वांना. मग त्याच्यानंतर माझ्या मुलीनं जे आहे माझ्या मिसेसनं मुलीला फोन करून बोलवलं की तू लवकर ये, असं घडलेलं आहे, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल म्हणून. मग माझी मुलगी जावई आले आणि मग त्याच्यानंतर माझे काही नातेवाईक पण आले आणि हे सर्वजण पोलीस स्टेशनला गेलो. रात्री 12 वाजेपर्यंत कोणीच आमची तक्रार घ्यायला तिथं तयार नव्हते. 12 वाजून 8 मिनिटांनी त्या आमच्यावर FIR केलं की आम्ही त्यांना जबरदस्तीनं बाहेर काढलं म्हणून, असं आमच्यावर खोटी FIR केली त्यांनी. आम्ही आमच्याच ऑफिसमध्ये बसलेलो होतो, आमचं तिथं प्रॉपर ऑफिस आहे, हां, आणि आम्ही त्यांना फक्त तिथं एक रिसेप्शन काउंटर दिलेलं आहे आणि 14 रूम त्यांनाच दिलेले आम्ही किरायाने. गुन्हे शाखेत काही गुन्हा दाखल झालेला आहे? हां, तर मग या सर्व गोष्टी झाल्यानंतर मला त्यांनी तोडफोड करून नाही का जबरदस्तीनं तिथंच नाही का दरोडा टाकला. सर्व CCTV बंद केले, कॅमेरे चोरले, तिथले CCTVचा DVR सोडल्यानंतर आम्ही परत तक्रार केली पोलिसांना, पण त्याचा काही त्यांनी दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही. 40 दिवस झाले. पण त्या मधामध्ये CP साहेबांना आम्ही पत्र दिलं. CP साहेबांनी मला बोलवून सांगितलं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ, तुम्ही नाही का क्राईम ब्रँचला जे काही घडलेलं ते सर्व सांगा. मग क्राईम ब्रँचला मातनीकर साहेबांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि PI देशमुख साहेबांनी पूर्ण नाही का चौकशी करून, या घटनेची पूर्ण चौकशी करून FIR त्यांच्यावर दाखल करण्यासाठी 26 तारखेला सोनेगाव पोलीस स्टेशनला पाठवल्यानंतर तिथे परत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना जे आहे की FIR करण्यासाठी मनाई केली. मग आम्ही परत आल्यानंतर मग परत आम्ही 28 तारखेला जे आहे 27 तारखेला CP साहेबांना जाऊन भेटलो. त्याच्यानंतर DCP साहेबांना भेटलो. त्यांनी सांगितलं की नाही, दोन्ही पार्टीला बोलून आम्ही समझोता काय होईल तर बघतो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांनी सरळ त्यांना सांगितलं मेरी प्रॉपर्टी है, मैं छोडूंगा नहीं. मला पण त्याने हेच म्हटलं मैं 20 साल तर छोडूंगा ही नहीं बोले, भाडा भी नहीं दूंगा तुमको बोले, अशी मला धमकी दिली. त्याच्यानंतर मग आम्ही शांत झालो. मग त्या दिवशी जे आहे 28 तारखेला यांना जेव्हा बोलवलं होतं क्राईमच्या ऑफिसमध्ये, तर क्राईमच्या ऑफिसमध्ये यांनी न येता मेडिकल सर्टिफिकेट पाठवलं, 8 दिवसाची वेळ मागितली. मग ती वेळ संपल्यानंतर परत पोलिसांनी त्यांना क्राईमच्या ऑफिसमध्ये बोलवलं
त्यात त्यांनी हे सांगितलं कि हम जो बोले हमारे हम पे कोई गुना दाखल होता नहीं, हाँ हमने सब मैनेज कर लिया बोले पुलिस स्टेशन, हमारे पे कोई गुना दाखल होता नहीं बोले। और तुम्ही सांगा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।